राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार असलेले मंत्री जयकुमार रावल यांनी आज त्यांच्या पदाचा दोन्ही पदाचा पदभार आज घेतलेला आहे। सर, दोन्ही खाती महत्त्वाची आहे, तुमच्याकडे पदभार घेतलेला आहे। मला राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे प्रदेशचे अध्यक्ष आणि आमचे देशाचे नेतृत्व यांनी ही जबाबदारी दिल्याबद्दल मी प्रथम त्यांचा आभार व्यक्त करतो आणि आयुष्यामध्ये ही सेवा करण्याची फार मोठी संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो। आता कामाला सुरुवात केली आहे आणि दिलेली जबाबदारीमधनं निकाल आपल्याला द्यावा लागेल, सामान्य लोकांसाठी काम करावं लागेल, त्या दृष्टिकोनातून आम्ही कामाला सुरुवात केली आहे। सर, पणन खातं असल्यामुळे जे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्या खूप मोठ्या अडचणीत सापडलेल्या आहेत, अनेक घोटाळे समोर येत आहेत। अशा वेळेला निर्बंध लावणं किंवा त्या कृषी उत्पन्न बाजार समिती कारवाई करणं यावर धडकीबाज आपण कारवाई करणार आहात का? खरं तर आज फोकस आपल्याला पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मक पाहायला पाहिजे। आज शेतकरी जो आहे आपला कष्ट करून शेतीमाल पिकवतो आणि शेतीमाल पिकवल्यानंतर त्याला योग्य बाजारपेठ मिळत नसते। सामान्य छोटा शेतकरी असतो, तो कुठे ट्रक करेल, कुठाला विकेल, कोणत्या बाजारात विकेल, भाव कुठे चांगला मिळतोय, या सगळ्या गोष्टी, तो स्टोरेज कुठे करेल, तो माल नाशवंत असतो आणि म्हणून अनेक प्रश्नांना आमचा शेतकरी सामोरे जात असतो। काही आम्हाला बसून त्याच्या माध्यमातून शेती पिकलेला शेतीमाल हा यथायोग्य भावामध्ये मार्केटमध्ये विकला जाईल, शेतकऱ्यांना दोन पैसे हातात मिळतील, हा प्रयत्न एकीकडे करायचा। त्याचबरोबर उद्याच्या काळात महागाई वाढली नाही आणि मग ग्राहक नाराज होणार नाही, तेही समन्वय आम्हाला दोघांना करायचं आहे आणि म्हणून शेतीमाल मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यामध्ये विकला जातो, तयार होतो, तो चांगल्या भावात विकला गेला पाहिजे। मोठमोठ्या मार्केटपेठा केवळ राज्याच्या नाही तर इतर राज्यांमध्ये कलकत्ता, दिल्ली, जयपूर, जम्मू तिथे आमचा माल जायला पाहिजे। इतकंच नाही तर उद्याचा लंडन, जपान सगळीकडे आमचा माल जायला पाहिजे। त्यासाठी राज्य सरकारने मार्केटिंग ज्या पद्धतीने करायला पाहिजे ते कुठेतरी राज्य सरकार मागे पडताना दिसून येत आहे। म्हणूनच तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मंत्री बनवलेलं आहे की जे कमी आहे तिथे आम्ही, म्हणून ते काम करण्याची मोठी जबाबदारी आपल्याकडे आहे। त्याला एक वेगळ्या लक्षात पूर्वीच्या 10-20 वर्षापूर्वी असलेली परिस्थिती आणि आज असलेली परिस्थितीमध्ये मोठा फरक आहे। आज आपण पाहतोय की दळणवळणचे साधनं वाढलेत, ट्रेन्स असतील, प्लेन्स असतील, खूप मोठ्या प्रमाणात आणि म्हणून गावोगावी म्हणजे जिल्हा लेवलवर एअरपोर्ट आहेत, जिल्हा लेवलवर ट्रेन स्टेशन आहेत आणि म्हणून दळणवळणचे साधनं वाढल्यामुळे हा शेतीवरचा बांधावरचा माल हा देशाच्या आणि विदेशातल्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये हा वेळेत पोहोचवता येईल आणि त्याची सुकर अशी सीमलेस ज्याला म्हणतो, फ्लॉलेस ज्याला म्हणतो, तशा प्रकारची व्यवस्था ही निर्माण करण्याची मोठी जबाबदारी ही आमच्याकडे आणि राज्य सरकार हा शेतकऱ्यांसाठी, सामान्य माणसांसाठी कटिबद्ध आहे। सर, जसं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री त्यावेळेला आठवडी बाजार जो आहे पणन विभागाकडून आयोजित केलेला, तशाच प्रकारचं काय आपल्याकडून निर्णय घेतले जाणार आहात का? अर्थातच देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांची सूचना आहे की शेतीमालाला, ताजा शेतीचा माल हा ग्राहकाला मिळाला पाहिजे, चांगल्या भावात मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना दोन पैसे मिळाले पाहिजे। याच्यासाठी जे जे काही करावं लागेल तो अभ्यास करून आम्ही त्याच्यावर तात्काळ निर्णय घेऊन तो प्रयत्न आम्ही करणार आहे। सर, भाजपच्या काही मंत्र्यांना एक खातं मिळालं, मात्र तुम्हाला राजशिष्टाचार 2 खाते मिळालेले आहे, काय सांगा राजशिष्टाचार विभागाबाबत? राजशिष्टाचार खातं हे माझं आवडतंही खातं होतं। त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा त्याची चेष्टा होते की ते फूल देण्याचं किंवा शुभ शुभ स्वागत करण्याचं, परंतु ते आहेच। या राज्यामध्ये कोणीही विदेशी जे लोक फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट हे आमचं खातं आहे आणि मग याच्यामध्ये सारे जे दूतावास आहेत त्यांच्याशी समन्वय करणं, इतर राज्यांचे सरकारांशी समन्वय करणं हा आमचा प्रयत्न असतो। आता हे 2 खाते मिळालेत आणि मग माझा प्रयत्न राहणार आहे की ह्या विविध देशांच्या दूतावासांशी समन्वय करून आमचा हा कृषी माल वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये कसा जाऊ शकेल, वेगळ्या बाजारपेठेमध्ये कसा जाऊ शकेल हा प्रयत्न करणं आणि त्यांच्या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या देशाची परदेशी गुंतवणूक ही आमच्या राज्यामध्ये कशी येता येईल या दोघांसाठी पुढच्या काळात समन्वय राहणार आहे। सर, शेवटचा प्रश्न आहे, 100 दिवसाचा नवा प्लॅन करण्याचा राज्य सरकारने ठरवलं, 100 दिवसांमध्ये अजेंडा काय तुमच्या विभागाचा? माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि त्यांचे दोघे उपमुख्यमंत्र्यांची अपेक्षा आहे की 100 दिवसांचा एक कारगर प्लॅन आपण तयार केला पाहिजे। त्याच्या माध्यमातून ठोस असे निर्णय झाले पाहिजे, त्या निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा त्याच्या माध्यमातून बऱ्यापैकी झाली पाहिजे आणि 100 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये एक नवीन एक काम करणारे यशस्वी सरकार आलंय हा सुद्धा त्याच्या माध्यमातून मेसेज राहील आणि म्हणून या टोटल त्यांच्या व्हिजनमध्ये आमचं खात्याचं काय योगदान राहील हे सुद्धा आम्हाला ते 7-8 दिवसात आम्ही तो प्लॅन तयार करू आणि 100 दिवसामध्ये
महाराष्ट्राला प्रगतीच्या वेगाच्या राजपथावर नेण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहेत. हे होते जयकुमार यांनी सांगितलं आपला विभाग तो प्रामाणिकपणे काम करेल आणि शेतमाल जो आहे त्याचं उत्पादन आणि परदेशामध्ये नेण्याची व्यवस्था राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला अधिकाधिक भाव कसा मिळेल या दृष्टीने माझं खातं प्रयत्न करेल. कॅमेरामन सुनीलसह विकास मिरगणे, लोकशाही, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.